नमस्कार मित्रांनो, मी महेश आयरराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण आत्ता देवळा तालुक्यातील देवपूर पाडे ह्या गावामध्ये आलेलो आहोत। म्हणजे रस्त्याने जाताना मी बघितलं या ठिकाणी का कंपाऊंडला यांनी कंपाऊंड तर चारी बाजूला केलेले हा डाळिंबाचा प्लॉट आहे आणि डाळिंबाच्या प्लॉटला जो आपण बांधाची शेती जी म्हणतो कंपाऊंडला पण यांनी मोहगणीच्या झाडांची लागवड केलेली आहे। तर एक छोटासा थोडक्यात ब्लॉग बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा। शेती कशा पद्धतीने केली जाते, शेती कशी आहे दिसायला, म्हणजे मुरमाड जमीन आहे, डाळिंबाचा बागही लावलेला आहे आणि आतमध्ये पाठीमागे जर बघितलं तुम्हाला इथे दिसतच आहे तर कांद्याचं ओळे पण टाकलेलं आहे आणि मोहगणीची शेती कशा पद्धतीने केली जाते, शाश्वत उत्पन्न कसं मिळतं, तर आपण हा एक थोडक्यात छोटासा ब्लॉग बघूया। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि जर तुम्हाला मोहगणीचे झाडं लागत असेल, पेरू, आंबा, नारळ, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात। माझा मोबाईल नंबर आहे 8390069058। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी नाशिकला माझं स्वतःचं ऑफिस चालू केलेलं आहे बळी मंदिराजवळ, तर ऑफिसला व्हिजिट करा। आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो। आपण आता नवीनच आपल्याकडे एक विषय आलेला आहे स्वीट कॉर्न म्हणून, स्वीट कॉर्न आहे किंवा मोहगणी आहे, तर हे झाडं तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आणि आपण आता नवीन औषधांचं पण काम चालू केलेलं आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, ऑर्गॅनिक शेतीची औषधं आहेत, तर ते पण तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा। धन्यवाद, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, हा डाळिंबाचा प्लॉट आहे मित्रांनो। समोर जर बघितलं इकडे तर कांद्याचं ओळं टाकलेलं आहे त्यांनी, जवळपास 1 एकर डाळिंबाच्या प्लॉटमध्ये त्यांनी कांद्याचं ओळं टाकलेलं आहे। आणि हा इकडचा जर प्लॉट जर बघितला तर हा 13x7 वरती लागवड केलेली आहे यांनी। आणि ह्या ज्या मधल्या ह्या ज्या 2 नळ्या तुम्हाला इथे समोर दिसत आहेत, तर ह्या नळ्यांचं त्यांनी मला सांगितलंय की इथे त्यांनी ढोले लावलेले आहेत, म्हणजे कांद्याचं ओळं तयार करण्यासाठी आत्ताच लागवड केलेली आहे। इथे आपण सुरुवातीपासून बघूया, हा इथे गेट आहे त्यांचा, पूर्णपणे बागेला जर बघितलं तर रस्त्याला खेटून बाग आहे, तर इथे जवळपास 8 फुटाचं त्यांनी कंपाऊंड केलेलं आहे। पूर्ण चारी बाजूला तिकडनं जर बघितलं तर हे नारळाचे झाडं वगैरे लावलेले आहेत आणि संपूर्ण बागेला इथे जर कंपाऊंड जर बघितलं तुम्ही तर कंपाऊंडला त्यांनी मोहगणीच्या झाडांची लागवड केलेली आहे। इथे सुद्धा जर बघितलं ना तर दर 5 फुटावरती त्यांनी मोहगणीच्या झाडांची लागवड केली। हा व्हिडिओ बनवण्याचं खरं कारण हे आहे की आपण जे आता मोहगणीची झाडं लोकांना सांगतोय, तर हे मोहगणीची झाडं त्यांनी मागच्या 6 ते 7 महिन्यापूर्वी झाडांची लागवड केलेली होती, 5 फुटावरती झाडांची लागवड केलेली आहे। आणि आता साधारणतः 6 ते 7 फुटांचे काही झाडं, 5 फुटाचे काही झाडं 6-7 फुटाचे झालेले आहेत। मोहगणीचे झाडं चांगले हाईट घेत आहेत, चांगले सरळ वाढतात आणि याचं दर 10 वर्षांनी उत्पन्न येतं। आता उत्पन्न कशा पद्धतीने येतं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, किंवा तुम्ही कॉल करा, कॉल केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल। आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो मित्रांनो, तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कशा पद्धतीने याचा फायदा आहे हे तुम्हाला मी कॉल केल्यानंतर तुम्हाला समजून सांगेलच। तर हे पूर्ण असं इथे जर कंपाऊंड बघितलं जवळ तर हे झाडं तुम्हाला इथे दिसत आहेत, यांची हाईट वगैरे इथे झाडांची हाईट तुम्हाला दिसणारच आहे। पूर्ण कंपाऊंड केलेले चारी बाजूला, इकडे पण बघितलं तर हे कंपाऊंड आणि कंपाऊंडला खेटून मोहगणीचे झाडं लावलेले आहेत। डाळिंबाचा पण आत्ताच नवीन प्लॉट आहे, तर ह्या नवीन प्लॉटमध्ये त्यांनी लगेच ढोले पण लावून दिले आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण ही अशीच शेती केली पाहिजे। हा डाळिंबाचा प्लॉट जर बघितला इथे तर पूर्ण मुरमाड जमीन आहे, ही दगडं तुम्हाला दिसतीलच। हे ड्रिप इरिगेशन केलेलं आहे, दोन्ही बाजूला 2-2 नळ्या टाकलेले आहे प्रत्येक ठिकाणी, कॉक बसून घेतले। जर आपल्याला आता ह्या बाजूला त्यांनी इकडे पाणी दिलेले आहे,
तर इकडचा कॉक बंद करून घ्यायचा आणि इकडे पाणी द्यायचं असेल तर हा इकडचा कॉक बंद करायचा आणि इकडे पाणी चालू, म्हणजे प्रेशरमध्ये पाणी जातं हे सर्वांना. तर असं मध्ये सेंट्रलला परत इकडे थोडंसं झूम करून जर बघितलं ना तर 2 ठिकाणी अजून त्यांनी कॉक दिलेले आहेत, लाईन टाकलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पण शेती करू शकता. ही मल्टिपल क्रॉप म्हणतात त्याला. डाळिंबाची शेती, त्यासोबतच मोहगणीची शेती, नारळ पण लावलेले आहेत बाउंड्री फार्मिंगला. आणि मध्ये कांदे म्हणजेच आपले ढोले लावलेले आहेत. आपण पलीकडे जाऊया, तिथे तुम्हाला दाखवतो मी. डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उळे टाकलेले आहे त्यांनी आणि आता हे उळे पण मोठं होत आलेले आहे. आता उळे पण लागवडीला येईल. हा मध्ये रस्ता ठेवलेला आहे, समोर एक छोटंसं घर आहे, शेतातलं घर. बघा मित्रांनो, इथे सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने ड्रिप इरिगेशन केलं आहे का. या मधल्या गल्लीमध्ये उळे टाकले त्यांनी आणि खूप छान पद्धतीने बाग पण डेव्हलप होत आहे. आणि इकडे उळे पण, आता उळ्याचा भरपूर पैसा होईल त्यांना. थोडं मध्ये जाऊया आपण. हे समोरचं त्या बाजूचं थोडंसं उळे, तिकडचा अर्धा पट्टा हा थोडा मोठा झालेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. ठिकठिकाणी झेंडूचे फुलं पण लावलेले आहेत. आपण तिकडे जवळ जाऊया कंपाऊंडकडे. मित्रांनो, ह्या शेतकऱ्यांनी आता इथे कंपाऊंड तर मारलंय ना, तर कंपाऊंडच्या तिकडच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी सुद्धा डाळिंबाचं आपलं कंपाऊंडला खेटून नारळ लावला आहे. नारळाच्या शेजारी इकडे चिक्कूचं झाड लावलेलं आहे इथे एक, आणि त्याच्या शेजारी पपईचं झाड आणि आंब्याचं झाड लावलेलं आहे. आंब्याच्या झाडाच्या शेजारी तिकडे दुसरं एक चिक्कूचं झाड आहे आणि त्याच्या शेजारी नारळाचं परत एक झाड लावलेलं आहे. आणि इकडच्या बाजूने ह्या शेतकरी दादांनी मोहगणीचं झाडं लावलेलेच आहेत, पण त्याच्या शेजारी आता 2 मोहगणीच्या झाडांच्या शेजारी एक आंब्याचं झाड पण लावलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण मल्टिपल क्रॉप करू शकतात. आता या मोहगणीच्या झाडांच्या शेजारीच इकडे जर आपण थोडंसं पुढे गेलं तर एक लिंबाचं झाड आहे. आणि लिंबाचं झाड हे उन्हाळ्यात सावलीसाठी खूप छान असतं. म्हणजे लिंबाचंच नाही, तुम्ही दुसरे कुठलेही झाडं लावू शकतात सावलीसाठी. आणि इथे जर बघितलं ना तर ह्या ज्या नळ्या आहेत, तर ह्या नळ्या शेवट झाल्यानंतर इकडे असं ही एक छोटीशी तार इथे फिट केलेली आहे, जेणेकरून ह्या नळ्या इकडे टाईट आपल्याला अशा व्यवस्थित बांधता येतील. आणि त्या नद्यांच्या माध्यमातून पाणी वगैरे दिले जातं शेताला. थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं की झेंडूचे झाडं लावलेले आहेत, तर आपण त्या झेंडूच्या झाडांकडे जातोय. हे बघा मित्रांनो, कोपऱ्यावरती काही ठिकाणी यांनी झेंडूचे झाडं पण इथे लावलेले आहेत मोहगणीच्या झाडांसोबतच. आणि तुम्ही पण तुमच्या शेताला हे अशा पद्धतीने तार कंपाऊंड करू शकता. कंपाऊंड पूर्ण बागेला केलेलं आहे, 6 ते 8 फुटाचं कंपाऊंड आहे. आता इथे आपण जास्त पुढे काही जाणार नाही, कारण जागा नाही तिकडे. तर ही जमीन जर बघितली मित्रांनो, तर कंपाऊंड जवळ किंवा इथे सुद्धा ह्या शेतामध्ये किती दगडं दिसत आहेत. तर हे जे ओळं बघताय मित्रांनो, तर ह्या ओळ्यामध्ये सुद्धा ओळ्यापेक्षा दगडं जास्त दिसत आहेत. तर ही पूर्णपणे मुरमाड जमीन आहे. आणि अशा जागेवरती सुद्धा ह्या शेतकरी दादांनी ओळं टाकलेलं आहे, त्याच्यासोबतच डाळिंबाचा बाग लावलेला आहे आणि कंपाऊंड केलेलं आहे. कंपाऊंडला मोहगणीचे झाडं लावले आहेत. आता समजा हे मोहगणीचे झाडं जर लावले नसते तर ही जागा अशीच राहिली असते, पडीतच राहिली असते. पण दर 5 फुटावरती, 4 फुटावरती, 5 फुटावरती यांनी मोहगणीचे झाडं लावलेत. मोहगणीचे झाडं आता जवळपास साधारणतः 5 ते 6 फुटाचे झाडं झालेले आहेत. किती? 7 ते 8 महिन्यामध्ये.
पुढच्या 10 वर्षामध्ये हा बांधसुद्धा त्यांना खूप सारं असं उत्पन्न मिळवून देणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मल्टिपल क्रॉपमध्ये तुम्ही शेती करू शकतात. आणि तुम्हाला झाडं हवे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सर्व फळझाडांची मी नावे दिलेली आहेत. तुम्हाला जेही झाडं लागत असतील तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 8390069058. त्या बाजूला गेट आहे, तिकडे जाऊया आता आपण. आणि गेटच्या पलीकडे रस्त्याला खेटून त्यांनी परत नारळाचे खूप झाडं लावलेले आहेत. शाश्वत उत्पन्न मिळतं मित्रांनो. ते कशा पद्धतीने हे मी तुम्हाला सांगणारच आहे. कॉल करा नक्की. परत आपण एक नवीन विषय हातात घेतोय, स्वीट कॉर्न म्हणून. तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतो आपण मित्रांनो. आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर आहे ना, वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना चिंता राहत नाही. कारण की आपण बियाणं आपणच देतो. त्यानंतर आपण मल्टिपल क्रॉप शेती कशी करायची हेही समजून सांगतो. आणि त्यामध्ये विक्रीचा जो विक्री म्हणजे आलेलं फळ मार्केटमध्ये कशा पद्धतीने विकायचं किंवा कुठे विकायचं याचं पण मार्गदर्शन करतो आपण. तर आमच्याशी नक्की संपर्क करा तुम्ही. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. जय श्रीराम. मित्रांनो हे बघा, तिथे सुद्धा कंपाऊंड केलेलं आहे आणि कंपाऊंडच्या त्या बाजूने नारळाची शेती केली जाते. नारळाची शेती म्हणजे बांधाला त्यांनी नारळाचे झाडं लावलेले आहेत. रस्ता आहे, रस्त्याला खेटून नारळांचं पण उत्पन्न चालू आहे. या प्रत्येक झाडाला दरवर्षी कमीत कमी 100 ते 150 200 नारळ येतात. त्या नारळांचे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पैसे होतात. आता ही पूर्ण शेती त्यांची आहे आणि बांधाला त्यांनी कंपाऊंड करून नारळाचे झाडं लावलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या शेताला बांधाला तुम्ही अशा नारळाची शेती तुम्ही नारळ लावू शकतात आणि शाश्वत उत्पन्न घेऊ शकतात. धन्यवाद. मित्रांनो बघा, या शेतकरी दादांनी सुद्धा नारळाची झाडं बांधाला लावलेली आहेत. हा मधला बांग पण आणि इकडच्या बांधाला पण. आणि आपण हे रस्त्याने जातोय, तर रस्त्याने जात असताना हे आपल्याला दिसले त्यांनी बांधाला पूर्णपणे एक छोटासा पाईप टाकलेला आहे आणि त्या छोट्याशा पाईपाच्या माध्यमातून नारळांना पाणी जात आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने नारळाची शेती किंवा बांधाला तुम्ही नारळ लावू शकता आणि बांधापासून पण तुम्ही अशा पद्धतीने उत्पन्न घेऊ शकता.